मुंबईत कचरा संकलनात 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा विभागाचे कर्मचारी आरोप करतायत। गेले अनेक वर्ष केवळ एकाच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे। धोकादायक गाड्यांमधून प्रवास करावा लागतोय कचरा विभाग कर्मचाऱ्यांना। या मुद्द्यावर सातत्याने लोकशाही मराठी आवाज उठवताय, किंबहुना तुम्हाला आवाहन सुद्धा करताय। तुमच्या विभागातील जर कचरा असेल त्या संदर्भात तुम्ही आम्हाला व्हिडिओ माहिती देऊ शकता। याकरता तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर एक क्रमांक आता दिसेल। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करते तो क्रमांक दाखवावा 8591942069। क्रमांक पुन्हा एकदा सांगते 85919249 क्रमांक फुल स्क्रीनवर बघतोय आपण 8591942069। या क्रमांकावर तुम्ही तुमच्या परिसरातील कचरा संदर्भातल्या समस्या आमच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती फोटोच्या माध्यमातून पाठवू शकता। आम्ही त्याला वाचा फोडण्याकरता प्रयत्न करू। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता जाऊया आपण आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, आज तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि तिथं काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवी, सध्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनी स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई अभियान राबवत आहे। एकंदर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सध्या आपण मांडत आहोत। पालिका कर्मचारी कशा प्रकारे कचऱ्यांच्या त्या दुरावस्थेत गेलेल्या गाड्यांवर काम करतात आणि आपला जीव धोक्यात घालून मुंबई स्वच्छ ठेवतात, हा सुद्धा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। त्यासोबतच मुंबईमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी कचरा देखील पाहायला मिळतो। सध्या मी आहे प्रभादेवीमध्ये, पाहू शकता माझ्या मागे हा कचऱ्याचा डब्बा आहे आणि डब्याच्या बाहेर आपल्याला अस्ताव्यस्त पसरलेला कचरा पाहायला मिळत आहे। आणि एकंदर हा प्रभादेवी सारखा परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रकारची वसाहत आहे किंवा कमर्शियल एरिया देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि इथले स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या अखत्यारीत हा संपूर्ण परिसर येतो। मात्र तरीही इथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता केलेली पाहायला मिळत नाहीये। पालिकेच्या गाड्या इकडे येतात, मात्र इथले जे बेजबाबदार नागरिक आहेत ते मात्र इथे कचरा आपल्याला डब्यात न टाकता बाहेर टाकताना पाहायला मिळतात। त्यामुळे हा प्रश्न सध्या गंभीर झालेला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर सध्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे जो लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सातत्याने मांडत आहे। आणि एकंदर या ठिकाणी कुठेतरी कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या कमी पडत आहेत हे आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण प्रश्नामध्ये कुठेतरी साधारण 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचं देखील आपण सातत्याने म्हणत आहोत। मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत कारवाई सध्या झालेली पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अजूनही आपण सातत्याने मांडणार आहोत आणि एकंदर हा प्रश्न सुटेपर्यंत आपण हा प्रश्न मांडणार आहोत। सध्या मी या प्रभादेवी परिसरात आहे जिथे सुद्धा आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण रियालिटी चेकमुळे कुठेतरी कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर झालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कचरा मुक्त मुंबई होईपर्यंत आपण प्रश्न मांडणार आहोत। मात्र अजूनही हा कचरा आपल्याला अनेक ठिकाणी अनेक विभागात पाहायला मिळत आहे, ज्या ठिकाणी नगरसेवक मात्र नाहीत पालिका निवडणूक न झाल्यामुळे, मात्र तिथले स्थानिक आमदार सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाहीत हे सध्या आपल्या समोर आलेलं पाहायला मिळत आहे। लागवी, निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।